हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। स्वयंपाक वगैरे झाला माझा आणि आता व्हिडिओ अपलोड करत होती मी। सांगू नाही शकत मी की म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये माझा इतका वेळ गेला, म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला स्वयंपाक वगैरे झाला आणि म्हटलं चला व्हिडिओ अपलोड करून घेते, मग पोस्ट करायला बरं राहते मला आणि नंतर बाकीची कामं करते। पण व्हिडिओ अपलोड करायला घेतला आणि 95% अपलोड झाला तो। त्यानंतर असं झालं की कचऱ्याची गाडी आली, म्हणून मला कचरा टाकायचा होता। तर मी मोबाईल इथे ठेवून दिला झुल्यावर, कारण इथे फिरूनच व्हिडिओ अपलोड करावा लागतो। इथे वर कधी मागे जावं लागतं, जसं नेटवर्क असलं जिकडे तिकडे तसं घेऊन फिरावं लागतं मोबाईल। तर अपलोड करत होती तर कचऱ्याची गाडी आली, तर कचरा टाकायला गेली, तेव्हा 95% व्हिडिओ अपलोड झालेला होता। आणि परत वर आली मी कचरा टाकून, तर बघते तर अगदी 0%वर आला होता तो आणि मला परत तो व्हिडिओ अपलोड करावा लागला। म्हणजे आधीच तो 15 मिनिटाचा व्हिडिओ होता आणि मला अपलोड करायला पूर्ण 1 तास लागलेला होता तो व्हिडिओ। म्हणजे आज इतका वेळ गेलेला होता माझा, खरंच सांगते, त्या अपलोड करण्यामागे व्हिडिओ। आणि त्याच्यात परत असं झालं तर अगदी म्हणजे रडू की काय असाच माझा जीव झाला होता। मग याच्यामध्ये सगळे कामं पण थांबलेले राहतात आणि जोपर्यंत, कारण व्हिडिओ अपलोड होत नाही, कारण पोस्ट करायचा असतो मग वेळेवर, तर मग परत अपलोडिंगला टाकला मी तो व्हिडिओ। मग अर्ध्या तासात तो अपलोड झाला परत। तर खरंच सांगते, ते म्हणतात ना की तोंडाशी आलेला घास कसा जातो ना, ते यालाच म्हणतात। म्हणजे व्हिडिओ अपलोड होत होता, 95%ला आलेला होता आणि त्याच वेळी ती गाडी आली। म्हटलं कचरा अजून घरात पडून राहील, म्हणून तर मी कचरा टाकायला गेली आणि परत माझ्या मागे अर्ध्या तासाचं काम वाढून गेलं। म्हणजे 5% व्हायचा होता, मी म्हटलं होऊन जाईल हा इथे ठेवून, तर उलटं झालं सगळं काम। तर चला आता व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि बाकीची जी काही राहिलेली कामं आहेत ती आता करून घेते मी पटकन आणि थोड्या वेळात भेटते तुम्हाला। चला। तर स्वयंपाक झाल्यानंतर अपलोडिंगचं वगैरे काम करून घेतलं आणि भांडी तेवढी राहिलेली होती तर तीच घासायला घेतली। आणि आज अपलोडिंग करताना जे काही झालं हे पहिल्यांदाच झालेलं होतं माझ्यासोबत, म्हणजे असं कधीच झालेलं नव्हतं आणि इतका वेळही कधीच लागलेला नव्हता। आज माहीत नाही, खूप नेटवर्कचा प्रॉब्लेम होता। चला आता किचन वगैरे आवरून झालं माझं आणि स्वयंपाक मगाशीच झालेला होता, मात्र ते व्हिडिओ वगैरे अपलोड करत बसले त्याच्यामुळे मग किचनमधले भांडे वगैरे सगळं राहिलेलं होतं माझं। तर ते सगळं आता घासून घेतलं आणि ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला। आणि आज स्वयंपाकात ना मी बनवलेली आहे टमाटरची कढी आणि फुलगोबी आलू मटरची भाजी बनवलेली आहे। तर चला। तर आज जेवणामध्ये ना मी फुलगोबी आलू मटरची भाजी केलेली होती आणि टमाटरची कढी केलेली होती। म्हणजे आज वरण खायची अजिबात इच्छा नव्हती, तर त्यावेळी मग मी ही अशी छान टमाटरची कढी करत असते। तर ही चवीला ना मस्त अशी आंबट गोड बनवलेली आहे आणि छान वाटते ती खायला, आणि गरम गरम असेल तर मग प्यायलाही खूप छान वाटते ती कढी। तर आता साधारण 4 वगैरे वाजत आलेले आहे आणि त्यावेळी हे ना मॅट्रेस घेऊन आलेले होते आणि ते बघून अपेक्षा खाली धावत आलेली होती। मुलांना एक्साइटमेंट असते एखादी गोष्ट घरी वगैरे आणली की। तर बेडरूममध्ये जो बेड आहे तर तो 6x6चा बेड आहे माझा। तर त्याच्यावरच ना ही मॅट्रेस बनवून घेतली होती, म्हणजे ऑर्डर दिला होता आम्ही त्याला आणि त्या पद्धतीने मग त्याने बनवून दिलेली होती। तर मॅट्रेस ना हेवी पण होती आणि ती पायऱ्यांवरून येत नव्हती, कारण चारही भोवताल सारखी होती ती। त्याच्यामुळे मग ना या पद्धतीनेच सगळे ते दोर वगैरे बांधला होता यांनी त्याला, आणि मग सक्षम खालून पुश करत होता आणि आम्ही दोघांनी ना ती वर ओढून घेतली। तर आज त्या गादीनी चांगली मॅट्रेसनी चांगलीच कसरत करवून घेतलेली होती। तर या बेडवर ना 2 गाद्या होत्या, 3x6 अशा 2 होत्या आणि असं व्हायचं की ते मध्ये ना गॅप पडायची, त्यामुळे ना थोडा पाठीचा वगैरेही त्रास व्हायचा ती गादी वगैरे सरकली की। आणि
बरेच वेळा ती बनवलेली आहे, पण ते मग काही दिवसानंतर तो सगळा कापूस वगैरे दबून जातो आणि मग परत ते पूर्ण फ्लॅट होऊन जायची ती आणि मग कसं थोडा पाठीलाही त्रास व्हायचा. म्हणून मग ना हे ऑर्डर देऊन मॅट्रेस बनवून घेतलेली होती. तर घ्यायची तर बऱ्याच दिवसापासून होती, मात्र हाच मुहूर्त आलेला होता आणि जी गोष्ट ज्यावेळी व्हायची आहे ती त्याच वेळी होत असते. आणि मॅट्रेसचा जो वरचा कापड आहे ना, तर तो मुद्दामच ना थोडा डार्क कलरमध्ये घेतलेला होता आम्ही. कारण जसा एखादा लाईट कलर व्हाईट किंवा मग ऑफ व्हाईट वगैरे असे कलर घेतले की मग ते कसं सुरुवातीला दिसायला खूप छान वाटतात काही दिवस, मात्र जास्त दिवस झाले की मग ते त्याचा रंगही थोडासा वेगळा होत जातो, थोडे मळखोर होत जातात. त्यावेळी ते मग अजिबात बघायला चांगले वाटत नाही, म्हणून जरा ना डार्कच रंग घेतलेला होता. रोज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करत असते. आज कामं वगैरे जास्त काही शेअर केलेली नाहीत मी, मात्र जे काही घडलं ते सगळं शेअर केलेलं आहे. आता काहींना वाटत असेल की यात काय शेअर करायचं वगैरे, तर हो, खूप काही मोठी गोष्ट नाही आहे ही. पण जसं की मी तुमच्यासोबत रोज माझं डेली रुटीन शेअर करत असते आणि रोज जी काही कामं वगैरे करत असते ते सगळं शेअर करत असते. म्हणून आज जरा काही वेगळं झालेलं होतं, म्हणून ते सगळं काही शेअर केलं तुमच्यासोबत, की तुम्हालाही तेच ते बघून बोर व्हायला नको. अजून दुसरा काही माझा हेतू नव्हता. तर चला, असा होता माझा आजचा व्लॉग. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.